पत्रकारांच्या मदतीनं मिळाला आईवडिलांची सावली हरवलेला छोटा वंश, कोणी नाही म्हणणाऱ्या या चिमुकलेला आश्रमात मिळाला प्रेमाचा हात, माणुसकीचा हळवा स्पर्श। शहरातील वणी चौफुली परिसरात 13 वर्षीय वंश सुरेश कचवे राहणार इंदिरानगर इगतपुरी एकटाच भटकताना आढळला। चौकशीत त्यानं सांगितलं की आई वडील नाहीत, मावशीकडे राहत होता, पण सततची मारहाण आणि वागणुकीमुळे घर सोडलं। मूळ गाव मालेगाव तालुक्यातील दाभाडी। ही माहिती नागरिकांनी लोकमतचे पत्रकार व जी मराठीचे संपादक गणेश शेवरे यांना दिली। त्यांनी मालेगाव दाभाडीचे पत्रकार अतुल शेवाळे आणि नेहरे यांच्याशी संपर्क साधून शाळेकडे चौकशी केली। यावेळी वंश लकी निकम संस्था येथील आरसी हायस्कूल मध्ये शिकत होता। आई दुसऱ्या लग्नानंतर गेली, वडिलांचा पत्ता नाही, तर काका मावशी दारूच्या आहारी, बालपण अंधारात जात होतं। वंशचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी गणेश शेवरे, दत्तू झणकर, उद्धव शिंदे, गिरीश मोगल, माणिक वाघ, तुषार बेंडकुळे यांनी त्याला पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात आणलं। पोलीस व पत्रकारांनी संवेदनशीलतेनं सौगृषी अनाथ आश्रम संस्थापक नवनाथ नारायण जराड यांच्याशी संपर्क साधून मुलाला ताब्यात दिले। आतापर्यंत 35 पेक्षा जास्त निराधारांचा सांभाळ करणाऱ्या या आश्रमात वंशला सुरक्षित छप्पर मिळाले। या प्रकरणात पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, विकास वाळुंज, गोकुळ खैरनार, राकेश मानकर यांनी सहकार्य केले। नमस्कार, मी नवनाथ जराड, संगऋषी अनाथ वृद्धाश्रम, लौकी शिरस, तालुका येवला, जिल्हा नाशिक। मला काल संध्याकाळी आमचे मित्र पत्रकार गणेश शिवरे व दुसरे मित्र गोकुळ खैरनार पोलीस हवालदार यांचा फोन आला का पिंपळगाव परिसरात एक अनोळखी लहान मुलगा वावरत आहे आणि त्याला आम्ही चौकशी केली असता आई वडील कुणीही नाही, तर त्या मुलाला आधाराची गरज आहे। मग त्यांनी त्या मुलाची सविस्तर चौकशी केली तर तो मुलगा वंश कचवे असं नाव सांगतोय। तो यापूर्वी इगतपुरी इथं मावशी आणि काकांकडे राहायचा, पण कौटुंबिक कारणास्तव आई वडील नसल्यामुळं ते पण त्याला व्यवस्थित वागणूक देत नव्हते, हाणमार करत असल्यामुळं तो तिथून वैतागून निघून आला आणि तो पिंपळगाव आल्यानंतर त्यांनी त्याचं स्वतःचं गाव दाभाडी मालेगाव तालुक्यातील इथलं सांगितलं। त्याची तिथं दाभाडीला चौकशी केली, दुसऱ्या पत्रकारांच्या माध्यमातून तिथल्या शाळेच्या शिक्षकांना संपर्क केला। त्यानंतर त्या मुलाची तिथल्या एका शाळेत शिक्षण घेत असल्याचं त्यांनी सांगितलं, परंतु त्याच्या घरी कुणीही त्याला परिवार नसल्यामुळं नातेवाईक पण कुणी त्यांना स्वीकारायला तयार नाही। आज मुलाचं वय पण अजून अल्प असल्यामुळं तो स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही। त्याच्यामुळं या पोलीस स्टेशनच्या व पत्रकारांच्या माध्यमातून तो आपल्या आश्रमात दाखल केला आहे आणि आज त्या मुलाला आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे। म्हणून आपण सर्वांनी त्या मुलाला मदत करण्यासाठी स्वतःहून पुढे यावं, यासाठी माझा नंबर आहे 98 22 23 59 56। परत नंबर सांगतोय 98 22 23 59 56। या मुलासाठी आपण सर्वांनी पुढे येऊन मदत करावं आणि असे अनाथ, निराधार, वयोवृद्ध, गरीब, गरजू कुणी आढळल्यास त्याच नंबरवर फोन करून आपल्या एका फोनमुळे कुणीतरी गरीब गरजूची सेवा घडेल। धन्यवाद। बाळा, तुझं नाव काय? वंश सुरेश कचवे। तुझे आई वडील? नाही। आई वडील नाही, आई वडील कोणीच नाही तुला? नाही। मग आता कुठं जाणार तू? मी आता यांच्या आश्रमामध्ये जाणार। आश्रमामध्ये जाणार? आणि काय आता पुढं काय व्हायचं तुला? पुढे आता पाहिजे काय, जे माझं जेवढं शिक्षण झालं तेवढं मी काही नाही, तर एखादी कोशिश एखादी पोस्ट बिसा लागल, नोकरी विक्री लावल। ओके, चांगलं शिक्षण करशील? हो। ओके। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।